लोकलमधील महिलांच्या डब्यात जबरदस्तीने चढलेल्या एका 50 वर्षीय प्रवाशाने महिलांनी विरोध केल्याच्या रागातून 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खारघर येथील एका शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी 18 वर्षीय तरुणी गुरुवारी सकाळी सुमारे 8च्या सुमारास पनवेल स्थानकावर फलाट क्रमांक 3 वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल पकडत होती। तिच्यासोबत मैत्रीणही होती। लोकल सुटण्यापूर्वी शेख अख्तर नवाज वय वर्षे 50 हा व्यक्ती महिलांच्या डब्यात चढला। डब्यातील महिलांनी त्याला जाब विचारत महिलांचा डबा असल्याचे सांगून खाली उतरण्यास सांगितले, मात्र आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली। लोकल सुरू झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला, त्यामुळे ती धावत्या लोकलमधून खाली पडून रुळावर आदळली। या अपघातात तिच्या डोक्याला, कमरेला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर तरुणीने वडिलांना दूरध्वनी करून प्रकार सांगितला। तत्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी शेख अख्तर नवाज याला अटक केली। महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणाऱ्या या घटनेबाबत पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून महिलांच्या डब्यात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे।